आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. त्यांची जुनी असलेली जखम ताजी झाली आहे ताई. आणि असं म्हणतात की जखम जेवढी जुनी त्याची वेदना तेवढीच जास्त असते. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं ज्योती, की मी सगळं काही विसरले? हे विसरले की जिने माझ्या संसाराची राख रांगोळी केली ती अजूनपर्यंत या हवेलीत आहे. कसं विसरू शकते जिने मला ही पांढरी साडी नेसवली, ती स्वतःच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरते. मी हे सगळं कसं काय विसरू शकते? नाही विसरू शकत ज्योती, नाही विसरू शकत. माझ्या साधेपणाचा या घरातल्यांनी खूप जास्त फायदा उचललाय. पण आता त्यांना कळेल, आता त्यांना कळेल की एक साधी भोळी बाई जेव्हा सुडाने पेटून उठते तेव्हा काय करू शकते. तू निश्चिंत राहा. माझ्या मनात धगधगणारी आग त्या दिवशीच थंड होईल ज्या दिवशी त्या कैदाशिणीला या घरातून धक्के देऊन हाकलून दिलं जाईल. असं समज त्या दिवशी मी विधवा होऊन सुद्धा जिवंत राहण्याचा हेतू पूर्ण झालेला असेल. ताई, आता ही लढाई ठाकूर शंकर सिंग आणि ज्योती सिंग मध्ये होणार आहे. जर ठाकूरांचं रक्त शंकर सिंगच्या शरीरात वाहतंय तर तेच रक्त ज्योती सिंगच्या शरीरात सुद्धा वाहतंय. आजपर्यंत लोकांनी बापाच्या शत्रूचा सूड फक्त मुलालाच घेताना बघितलंय. पण आता बापाबरोबर झालेल्या बेईमानी आणि अन्यायाचा बदला दोन मुली मिळून घेतील. बरोबर बोलतेस ज्योती. लढाई तर आत्ता सुरू झाली आणि ह्याचे परिणाम तुला उद्यापासूनच बघायला मिळतील. उद्यापासूनच. अगं बाई, तू का त्रास करून घेतेस? दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं. तू का उगीच काळजी करतेस? अहो राहू द्या, राहू द्या. जे काम मी इतक्या वर्षांपासून करते ते मलाच करायला हवं. तू मला खूप जास्त देतेस. हा घे, हा कप तुझा आहे. हा माझा आहे. एवढा तरी करू दे. तुझी तब्येत ठीक आहे ना? कसं झालंय? अरे वा, मन तृप्त झालं. तू अगदी मनापासून चहा बनवलाय. तर तरी आली. वा वा. बाबा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. हो बोल बोल. सासूबाई, बरं झालं तुम्ही सुद्धा इथेच आहात. आता बोल ना. बाबा, सासूबाई, तुम्ही या घराचे मालक आहात. वाटेल ते तुम्ही करू शकता. बाकी माझ्याच्याने आता सहन होत नाहीये. मी मनापासून प्रयत्न करते की माझं मन इकडच्या तिकडच्या कामात रमवून स्वतःचं दुःख विसरावं, पण त्या कैदाशिणीला बघून मला खूप राग येतो. काय वेड्यासारखं बोलतेस शांती? ती सुद्धा या घरची सूनच आहे ना बाळा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आयुष्यभर तिला बघत बघत स्वतःचं रक्त जाळत राहू का? ती महाराणी सारखी इकडून तिकडे मिरवत राहावी आणि मी मोलकणी सारखं तिच्या मागे मागे धावत राहावं?
तुला नेमकं काय म्हणायचं आहे सुनबाई? बाबा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता तुम्हाला आमच्या दोघींपैकी एकीची निवड करावी लागेल. एकतर ती ह्या घरात राहील, नाहीतर मी. हे काय बोलतेस तू सुनबाई? मी तरी काय करू? मी पार वेडी झालीये. माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला काहीच कळत नाहीये की मी आता काय करावं. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला नक्की कोण हवंय, नाहीतर ह्याचा सोक्षमोक्ष मीच लावेन. शांती, घ्या आणखी एक संग. हे आपलं मन मोकळं करून तर निघून गेली. आता आपण काय करायचं? तारा, अगं तारा, अगं कुठे एवढी धावत निघालीयस? जरा मंगलाताईशी सुद्धा 2 शब्द बोल की. अहो, आमचा चिंटू घरात एकटाय म्हणून जरा घाईघाईत निघाले. बरं सांगा, काय हाल हवाल? सगळं ठीक चाललंय ना? आता काय सांगू काय ठीक चाललंय ते. बस असं समज की डॉक्टरला पैसे देऊन देऊन हैराण झाले अगदी. ही नस दुखी तर थांबतच नाहीये. असं वाटतंय की आता हे दुखणं मी मेल्यावरच जाईल. अहो नाही नाही, असं नका बोलू. थोडी विश्रांती घेत जा, सगळं काही ठीक होईल. चला मी निघते. अगं हा? थांब ना, जरा थोडा वेळ बसून गप्पा मारू. नाही नाही ताई, चिंटू घरात एकटा आहे. अगं बस ना थोडा वेळ, नंतर जा घरी. तुझ्याशी बोलायचंय, ये. बस ना. अगं बस बस. हा, तू म्हणतेस विश्रांती घ्या. आता विश्रांती घेतली तर पोटा पाण्याचं कसं चालवायचं बाई? आता कालचंच बघ, रामशंकरची मुलगी आहे ना पिंकी, तिचं लग्न होतं. मुलखाचा कंजूस कामाच्या बाबतीत सगळ्याच्या सगळं काम करून घेतलं. भले मांडवात कोणी असो नसो, पण धोबीण तर त्याला पूर्ण वेळ मांडवात दिसायला हवी. आणि पाकिटातून पैसे काढताना त्याचा जीव असाच जातो की जसं काही मेल्यावर सगळं तिरडीला बांधूनच नेणार आहे. असो, माझं जाऊ दे. तू सांग, घरी सगळं ठीक तर आहे ना? हा, सगळं ठीकठाकच आहे. खरं आहे बाई, जगासमोर आल्यावर असं वरवर बोलावंच लागतं. नाहीतर तुझ्या घरची परिस्थिती माझ्यापासून लपून राहिलीये का? जेव्हापासून मालतीताई जग सोडून गेल्या, सगळं संपलतच जमाय. ना राहिला तो राम, ना राहिली ती अयोध्या. हो ताई, विधी लिखित कोणी टाळू शकत नाही. तेच तर. पण जगाला कोण सांगणार? 100 तोंड 100 गोष्टी. पण माझा अजिबात विश्वास बसत नाही. काय झालं ताई? कोणी काही बोललं का? हे बघ तारा, आढे वेडे घेऊन बोलायची मला तशी सवयच नाही. पण जेव्हा काही खटकतं तेव्हा तोंड उघडावंच लागतं ना. ताई सांगा ना, काय घडलंय? पिंकीच्या लग्नात सगळे चर्चा करत होते. आता मला तर खूपच राग आला होता, पण काय करणार? मारणाऱ्याचे हात पकडू शकतो, पण बोलणाऱ्याचं तोंड कोण दाबू शकेल का? अगं, आता मला काय माहित नाही की बाबूला शहरात कशासाठी गेले. आता काय बोलायचं? मी तर बाबूला अगदी चांगलं ओळखते, पण सगळे लोक म्हणत होते बाबूला शहरात दुसरं लग्न करून बसलाय, म्हणूनच तर तुला तिथून हाकलून पाठवलं. काय वाटेल ते काय बडबडताय तुम्ही? अगं, मला सुद्धा अगदी असाच राग आला होता. हे सगळं कोण बोलत होतं? जरा त्यांची नावं सांगा मला. अगं, जाऊ दे ग तारा. आता देवानं तोंड दिलंय तर लोक तोंड उघडणारच ना. ज्याला जे बोलायचं ते बोलू देत. तुला आणि मला माहित आहे, मग झालं तर सोडून दे त्या गोष्टी. मी काय बाबूलाला ओळखत नाही, शंकाच नाही. पण तारा, ती सुनीता तर काहीतरी वेगळंच सांगत होती. काय सांगत होती? आता काय सांगू? बोलणाऱ्याला लाज सुद्धा वाटत नाही ग बोलताना. वाटेल ते बोलतात. अगं, कमीत कमी मास्तरांच्या बाबतीत तरी असं बोलायला नको होतं. ती म्हणत होती की ताराचं तर शहरात मनच लागत नव्हतं मास्तरांशिवाय, म्हणूनच तर बाबूलालला शहरात एकटं सोडून ती मास्तरांसाठी इथे निघून आली. तारा, तुझं आणि मास्तरांचं काही गुळपीट जमलंय का? तुम्हाला असे प्रश्न विचारताना लाज नाही वाटत का? अगं, माझ्यावर कशाला डाफरतेस? मी काय केलंय? जे ऐकलं ते बोलले. मी तर असं काही बोलले नाही ना. घोर कलयुग आहे, भलेपणाची दुनियाच उरली नाही. मला चांगलं समजतंय की तुम्हाला काय म्हणायचंय ते.
इतकी ही दूधखोळी नाहीये मी. अग बाप रे बाप, एवढा राग? आणि मी सुद्धा लहान नाहीये, मला कळत नाही का? आपल्या नवऱ्याला सोडून इथे मोठ्या देराची सेवा करतेस ती? अगं मी जास्त पावसाळे बघितले, जिथे लोणी आणि विस्तो जवळ असतील तिथे लोणी एक ना एक दिवस वितळणारच. घोर कलयुग आहे, घोर कलयुग. मी सुद्धा कुठे हिच्या नादी लागले कोणाच ठाऊक. ना बोलले असते ना विचारलं असतं. सकाळी कोणाचं तोंड बघितलं काय माहित. अरे असं सकाळी सकाळी आपल्या डोक्याला असा हात लावून का बसलास? कसला विचार करतोय? कसला विचार करणार लल्लू, तू पण बरोबर बोलत होतीस. मला सुद्धा या घराचे वासे उलटे फिरल्यासारखे दिसत आहेत. घराची ग्रहदशा नक्कीच बदललेली आहे. माझी तर अशी या घरामध्ये आता काही किंमतच उरलेली नाही. जो येतो तो मला 4 शब्द ऐकून निघून जा. अरे असं कोडी घालत घालत नको बोलूस बाबा. काय झालं ते सरळ सरळ सांगशी तेव्हाच तर कळलं ना. अरे कुणी काही बोललं का तुला? तू काय करणार आहेस? हं? अरे मी इथे बसून चहा पित होतो, तेवढ्यात प्रीती आली आणि आगोकायला लागली. बस झाली आता ही नाटकं. आता या घरामध्ये ती भारती राहील नाहीतर मी राहील. तुम्हाला जो निवाडा करायचा आहे तो लवकरात लवकर करून टाका. अरे दादा ती तर हायच फटकळ, का तिच्या बोलण्याकडे लक्ष देतोयस? हे तू काय बोलतेस? तुला काहीच कळत नाहीये. ज्यावेळी ती बडबडत होती त्यावेळी कौशल्या सुद्धा तिथेच होती. आणि तुला तर माहीतच आहे लल्लू, ते आपले घरचे संताजीराव आणि भारतीमध्ये कौशल्या देवींचा तर जीव अडकलेला आहे. किती प्रयत्न केल्यानंतर ती आज दुःखातून बाहेर आली. आता या प्रीतीचं बोलणं ऐकून पुन्हा काही उलट सुलट घडलं तर त्याचे वेगळेच परिणाम भोगायला लागतात. अरे दादा तू वहिनीची काळजी अजिबात करू नगस. तिला काय बी होणार नाही. अरे मी आहे ना. तू स्वतःकडे लक्ष दे. नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतो, स्वतःची काळजी कधीच घेत नाही. काय नको ते बडबडतेस, मला काही होणार नाही. मला तर फक्त ते एक शांतीचं ती बोलणं. बोलली तर काय काली मातेनेच वधवून घेतलं का? की आत्ताच करायचं आहे? हा ही काय टाळ तांदळाची खिचडी आहे की ताटात वाढली आणि तोंडात भरली? हा फस्त करून टाकली? हा अरे मी सुद्धा इच्छा करते ना. अरे एवढ्या झटपट तिला हाकलून काढता येणार नाही ना. आता कशी बी असली तरी ती या घरची सूर आहे ना दादा. योग्य वेळ येऊ दे, समजा काही ठीक होईल बघ. अगं लल्लो, हे सगळं मला कळतंय, पण आज तर प्रीतीने माझं डोकं खराब करून टाकलं, एकदम फिरवून टाकलं. अरे मी सुद्धा समजावलं होतं. एकदम हडबडलेली असते ना. कोणाचं कुठे ऐकते? मला माहित आहे ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. त्या वेळी अगोदर कोणतंही काम केलं तर गडबड होणारच ना. पण तिच्या डोक्यात शिरतच नाही. अरे थोडा धीर धर. तिला सांगितलं होतं त्या सरपंच बाईचे असे हाल करेन ना की ती या घरातच काय या संपूर्ण गावात सुद्धा दिसणार नाही. पण तिला हे कळतंय कुठे? लग्न होऊन या घरात येऊन तिला एवढे दिवस झाले, पण कधी माझ्याशी तोंड वर करून बोलली नाही. आणि आज तर असं वाटायला लागलंय की जेव्हा बघावं तेव्हा, अरे आजकाल असं विचित्र घडतंय की समजतच नाहीये की तिला नेमकं झालंय तरी काय. अरे दादा माणूस हाय ती, जरा वेळी झाली हाय. आणि जे हिच्या बरोबर म्हणजे कीर्ती बरोबर घडतं आहे ना, हे अजून कोणा दुसऱ्या बरोबर घडलं असतं ना, ती तिथे एडीच झाली असती बघ. नशीब समज किती शुद्धीता येडी नाही झाली. अरे दादा आता तू कशाला काळजी करतोयस? हे घे प्रसाद घे. घे हा प्रसाद घे माझ्या पंढरीरायाचा आणि सगळं त्याच्यावर सोडून दे बघ. लक्ष ठेव रे पांडुरंगा. तो जे काय बी करेल ना ते आपल्या हिताचंच करेल. बस तू फक्त त्याच्यावर विश्वास ठेव.
काय झालंय तारा? तब्येत ठीक नाहीये का? नाही, एकदम ठीक आहे. अं, चिंटू झोपला? हो, मघाशीच. बर, हे चांगलं झालं. मुलांचं लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं ही तर चांगलीच सवय आहे, हो ना? हो. चिंटूचा अभ्यास काय म्हणतोय? चांगला चाललाय. आज माहित नाही, मी त्याची वहीच तपासू शकले नाही. काही हरकत नाही, मी उद्या सकाळी वही तपासेन. चिंटूचे मास्तर भेटले होते, राम स्वरूपजी. ते म्हणत होते की चिंटू आता अभ्यासात खूपच प्रगती करतोय आणि गृहपाठही घरून पूर्ण करून आणतो. आता आधीसारखं त्याच्या मागे लागावं लागत नाही, स्वतःहूनच अभ्यास करायला बसतो. आपला चिंटू मोठा झालाय ना, आणि तू बघशीलच मोठा झाल्यावर तो आणखी हुशार होईल. मी बरोबर बोलतोय ना? आता मी काय बोलणार दादा? तुम्ही योग्यच काय ते बोलाल ना. माहितीये, बाजारात आता एक अशी चूल आली आहे ज्यामुळे इंधनाची खूप बचत होते. असं? ती सूर्याच्या ऊर्जेने पेटते आणि त्याचे 2 फायदे आहेत. पहिला, एक तर इंधनाची बचत होते आणि दुसरं म्हणजे प्रदूषण सुद्धा होत नाही. चल, माझं जेवण तर झालं. दादा, तुम्ही तर काहीच जेवला नाहीत. तारा, तू जेवणामध्ये मीठच घातलेलं नाहीस. मी आत्ताच घेऊन येते. तारा, मला कळतंय की तू काळजीत आहेस, पण काळजीचं कारण कळत नाहीये. मी तर तुला विचारूही शकत नाही की तू कसल्या काळजीत आहेस. काय वेडबीड लागलाय का? मी तुझ्याशी लग्न करेन, तू हा विचार तरी कसा केलास? जीवघेणी मस्करी काय करतोस राजा? ही दरवेळची मस्करी मला अजिबात नाही आवडत. अरे थट्टा नाही करत आहे चंदाराणी, मी थट्टा नाही करत आहे. जी मुलगी लग्न अगोदर कुठल्या परपुरुषासोबत शी 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 शी, आणि तिचा काय भरवसा, उद्या कोणासोबतही काहीही करू शकते. कुणास ठाऊक कुणाचा अनैतिक पाप माझ्या माथी मारतेस. राजा, ओरडू नकोस. आणि माझ्याकडे डोळे वटारून बघू नकोस, नाहीतर डोळे काढून हातात देईन. समजलीस ना? उद्या तयारीत राहा, तुला पैसे देतो. शहरात जाऊन कुठल्याही हॉस्पिटलमध्ये 1000-1500 देऊन गर्भपात करून घे. बस, विषय संपला. विषय संपला? असं बोलू नको राजा. हे तर आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. विसरलास तू? तू माझ्या घरी वरात घेऊन येणार होतास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आज तू. अगं, मी कोणा मुलीच्या घरी वरात घेऊन जाऊ ते सांग. स्वप्न बघणं सोडून दे चंदनाने, सगळी खरी होत नसतात. उद्या ह्याच वेळी इथे ये आणि पैसे घेऊन जा. निघतो मी. असं करू नकोस राजा, असं करू अगं, मला नकोस. सोड. का माझ्या असं डोक्याचा करू दही नकोस करतेस? राजा. हा? राजा, सोड मला. विचार कर रे माझा. असं नको करू, विचार कर माझा तू. मी अशा अवस्थेत कुठे जाऊ राजा? कुठे जाऊ मी अशी? आजची गोष्ट फक्त तुला माहितीये, मला माहितीये, उद्या ती सगळ्या गावाला माहिती होईल रे राजा. कसं तोंड दाखवू या गावकऱ्यांना मी आता? माझी आई तर शर्मेनं मरून जाईल रे राजा. प्लीज असं करू नको. तुझी आई शर्मेने मरेल तर मी काय करू? हा, मी मोकाट उडणारा पक्षी आहे, मोकाट उडणारा. कधी या घराचे दाणे टिपतो तर कधी त्या घराचे, कधी या फांदीवर बसतो तर कधी त्या फांदीवर बसतो. नाही राजा, मी तुझ्या पाया पडते. रोज फुलांचा सुगंध लुटतो, पण त्या फुलांची माळ कधीही गळ्यात घालून फिरत नाही. समजलीस? असं बोलू नको राजा, शपथ आहे तुला राजा. आणि एक गोष्ट अजून, तुझ्या जागी जर का मी असतो ना, तर हे 1000-1500 रुपये कधीच घेतले नसते. त्यांच्यावर थुकलो असतो. राजा, तू माझ्या प्रेमाची किंमत करतोयस?
आणि ते सुद्धा 1,000-1,500 रुपये. ह्यापेक्षा तर मी मेलेलीच बरी. तर मग जीव दे ना, मर जा. काय हे पाप पोटात घेऊन फिरतेस हा? तुझ्यासाठी जीव देणंच योग्य ठरेल. निघतो मी आता. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता